नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 921 वाकड मधलं हा प्रोजेक्ट आहे. वाकडमध्ये जवळजवळ 4 ते 5 स्कीम कोड्स आहेत आणि त्याच्यातलं या स्कीम कोडला सर्वात जास्त फ्लॅट्स अवेलेबल आहेत वाकडमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत या प्रोजेक्टची. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसं मी सांगितलं, संकेत क्रमांक आहे 921. प्रोजेक्टचं नाव आहे द कॅमेलिया फेज 1 आणि वाकड या लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे. कॉन्फिगरेशन आहे 1 BHK चे फ्लॅट्स अवेलेबल आहेत तिथे फक्त. आणि याचं कार्पेट आहे 42 ते 43, म्हणजे 463 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे हा. आणि याची प्राइस आहे 20 लाख आणि टोटल इथे 34 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत. प्रोजेक्ट दिसायला काही असा दिसतो हा. हा प्रोजेक्ट रेरा वेबसाईटवर सुद्धा रजिस्टर्ड आहे त्याच नावाने, कॅमेलिया फेज 1 आकांक्षा बिल्डर्सचा आहे. आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते असणार आहे 2026, म्हणजे लवकरच पुढच्या 8 महिन्यामध्ये जून 2026 मध्ये याचं पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि थोडंसं स्ट्रक्चर जाणून घेऊ. टोटल 3 विंग्स असणार आहेत, ए, बी आणि सी. आणि सी विंग जी असणार आहे, ए आणि विंग जी असणार आहे ती प्रायव्हेट बिल्डरची असणार आहे आणि सी विंग मिक्स असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डर्सचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत आणि म्हाडाचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. स्ट्रक्चर काहीच असं असणार आहे एल शेपमध्ये. जसे ए विंग आहे, बी विंगमध्ये ॲम्युनिटीज स्विमिंग पूल आहे आणि ही जी सी विंग आहे ती कॉमन असणार आहे प्रायव्हेट बिल्डर आणि म्हाडासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही दिसायला आहे असं याचं एलिव्हेशन आउटडोर स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. आता थोडंसं आपण प्रोजेक्ट हा जो प्लॅन आहे तो सगळं आपण बघून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, ए विंग रेसिडेन्शियल आहे, बी विंग सुद्धा रेसिडेन्शियल आहे आणि सी विंग जी आहे ठीक आहे ती रेसिडेन्शियल प्लस LIG म्हाडा याच्यासाठी रिझर्व करून त्यांनी ठेवलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडीशी अजून माहिती आपण घेणार आहोत सी विंगमध्ये. तर सी विंगमध्ये कुठे फ्लॅट्स असणार आहेत म्हाडाचे आणि प्रायव्हेट बिल्डरचे कुठे असणार आहेत ना, ते सुद्धा यांनी व्यवस्थित दिलेलं आहे इकडे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक टॉवर जो आहे तो 17 माळ्याचा टॉवर असणार आहे, ए विंग, बी विंग, सी विंग. आणि सी विंगमध्ये जे 17 माळे आहेत ना, म्हणजे 17 फ्लोर्स आहेत, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल आणि LIG दोन्ही आहेत. ठीक आहे. तर बेसमेंट, ग्राउंड आणि पोडियम सोडलं तर फर्स्ट फ्लोअरपासून ॲक्च्युली फ्लॅट चालू होतात. फर्स्ट ते 17 फ्लोअर आहे आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते सेकंड फ्लोअरपासून चालू होतात. तर बघू शकता सेकंड फ्लोअरमध्ये 10 फ्लॅट जे आहेत ते रेसिडेन्शियल म्हणजे प्रायव्हेट बिल्डरचे आहेत आणि 3 फ्लॅट्स म्हाडाचे आहेत. ठीक आहे. तर सेकंड फ्लोअरपासून ते 17 फ्लोअरपर्यंत ऑलमोस्ट सगळ्या फ्लोअरमध्ये प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 3-3 असे त्यांनी फ्लॅट्स दिलेले आहेत. 1 BHK 463 स्क्वेअर फीट कार्पेट. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्किंगचं सुद्धा थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. असं मिळून टोटल 45 फ्लॅट्स आहेत आणि या लॉटरीसाठी टोटल 35 फ्लॅट्स म्हाडाने या लॉटरीसाठी दिलेले आहेत. ठीक आहे. बघा, म्हाडासाठी तिथे मी दिलेलं आहे प्रपोज टेनेमेंट 45 म्हाडासाठी. ठीक आहे. पार्किंगचं मी तुम्हाला सांगतो. टोटल कारसाठी 23 पार्किंग आहेत. 45 फ्लॅट्स आहेत आपले म्हाडाच्या याच्यामध्ये आणि त्यातले कारसाठी 23 पार्किंग रिझर्वड असणार आहे आणि स्कूटरसाठी 45 पार्किंग आहेत. कार पार्किंगसाठी तुम्हाला वेगळे पे करावे लागणार आहेत, जी काही फ्लॅट कॉस्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यानंतर थोडंसं आपण फ्लोर स्ट्रक्चर कसं असणार आहे ते बघून घेऊ. ठीक आहे. तर हा फ्लोर प्लॅन दिलेला आहे त्यांनी म्हाडाच्या वेबसाईटवरती. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे जवळजवळ 13 फ्लॅट्स असणार आहेत प्रत्येक माळ्यावरती आणि त्यातले 10 फ्लॅट्स हे प्रायव्हेट बिल्डर्सचे असणार आहेत आणि 3 फ्लॅट्स असणार आहेत ते म्हाडाच्या LIGचे म्हाडाचे असणार आहेत 1 BHK. ठीक आहे. तर इथून असं एंट्रन्स केलं की तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला किचन असणार आहे आणि युटिलिटी एरिया आणि राईट साईडला लिव्हिंग रूम असणार आहे आणि त्याच्यानंतर जरा पुढे गेले की कॉमन वॉशरूम आणि त्याच्यानंतर बेडरूम आणि त्याला एक अटॅच आपलं बेडरूमला अटॅच एक वॉशरूम जे असतं ते. ठीक आहे. तर असं हे स्ट्रक्चर असणार आहे 1 BHKचं. ठीक आहे. फ्लॅट सिरीज जी असणार आहे प्रत्येक माळ्यावर, जसं मी सांगितलं की प्रत्येक फ्लोअरला 3 फ्लॅट्स असणार आहेत. तर ते फ्लॅटची जी सिरीज असणार आहे ती 5 नंबरचे फ्लॅट्स म्हणजे 605, 505, 1105. ठीक आहे. तर हे असे 2 फ्लॅट्स असणार आहेत आणि पुन्हा अजून 13 नंबरचे फ्लॅट्स जे असणार आहेत ते म्हाडाचे असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता थोडंसं आपण कनेक्टिव्हिटीबद्दल जाणून घेऊ.
ठीक आहे. याचे जे रिव्ह्यूज आहेत ना, ते खूप चांगले आहेत या बिल्डरचे. म्हणजे बऱ्याच लोकांनी बाकीचे आजूबाजूचे प्रोजेक्ट्स फिरल्यानंतर इकडे बुक केलेलं आहे कॅमेलियामध्ये. ठीक आहे. आणि त्याचं लोकेशन एकतर खूपच प्राईम आहे. मेट्रो स्टेशन वगैरे जवळ आहे. इथे सांगतात बघा, BRT स्टॉप 300 मीटरवर आहे. अपकमिंग शिवाजी चौक मेट्रो स्टेशन जे आहे ते हार्डली 900 मीटरवर आहे. डीमार्ट आहे 1.5 किलोमीटरवर. ठीक आहे. त्याच्यामुळे याचे जे रिव्ह्यूज आहेत, बिल्डरचा एक्सपिरियन्स वगैरे खूप सगळे पॉझिटिव्ह आहेत गोष्टी या. अ, इथे हा प्रोजेक्ट येतो. ठीक आहे. आणि इथे बघा, इथे शिवाजी चौक मेट्रो स्टेशन आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक हिंजेवाडी फ्लायओव्हरला लागूनच हिंजेवाडी फ्लायओव्हरचं मेट्रो स्टेशन आहे. ठीक आहे. तर दोन्ही मेट्रो स्टेशनपासून हा इक्विडिस्टन्स आहे प्रोजेक्ट कॅमिलिया. ठीक आहे. त्याच्यामुळे लोकेशन वाईज तर काही शंका नाही आणि कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगली आहे. ठीक आहे. हा गुगल मॅप्सवर मी तुम्हाला दाखवतो. हा इकडे प्रोजेक्ट आहे आणि आपला हा इथे मुंबई पुणे हायवे आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा इकडे हिंजेवाडी रोड हा आहे. हिंजेवाडी रोड हा दिसतोय तुम्हाला बघा. हा हिंजेवाडी रोड आहे इकडे. आणि हा डांगे चौक रोड. असं डांगे चौक रोड, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असं मिळून एकदम बरोबर सेंटरला हा प्रोजेक्ट आहे. आणि जसं मी सांगितलं, 2 मेट्रो स्टेशन जवळ आहेत. तिथे हिंजेवाडी मेट्रो स्टेशन आणि दुसरं आहे शिवाजी चौक मेट्रो स्टेशन. हे जवळ आहे या प्रोजेक्टवरून. त्याच्या व्यतिरिक्त इथे रेंट सध्या वाकडमध्ये तुम्ही बघाल 2 BHKचं 28,000 वगैरे चालू आहे इकडे रेंट. ठीक आहे. 28,000 आणि 33,000 असं रेंट चालू आहे इकडे. 1 BHKचं रेंटसुद्धा आपण बघू. 1 BHK 19,000 दाखवते रेंट इकडे. ठीक आहे. तर रेंटची सुद्धा नोंद घ्यावी तुम्ही. बाकी इथे जे मार्केट प्राइस आहे ती ना 52 to 56 लॅक्स दाखवते. म्हाडाचा जो कार्पेट आहे तो 473 आहे. तर ऑलमोस्ट सेम. तर तुम्ही बघू शकता 50 ते 55 लाखाच्या घरात इकडे मार्केट प्राइस चालू आहे सध्या. आणि म्हाडा जे तुम्हाला ऑफर करते ते 20 लाखामध्ये. तर खूपच नॉमिनल, म्हणजे 50 ते 60% कमी प्राइसमध्ये म्हाडा तुम्हाला ऑफर करते इकडे. त्या व्यतिरिक्त अजून एक सेकंड. हा, तर थोडेसे अजून आपण व्हिज्युअल्स बघून घेणार आहोत या प्रोजेक्टचे. प्रोजेक्ट दिसायला असा असणार आहे. ॲम्युनिटी स्विमिंग पूल वगैरे सुद्धा आहे. हे थोडं कनेक्टिव्हिटीचे डिटेल्स आहेत. हे बघा, इथे मेट्रो स्टेशन आहे. इथे इथे पण एक मेट्रो स्टेशन आहे. वाकड फ्लायओव्हर आहे तुमचा इकडे. ठीक आहे. तर 2 मेट्रो स्टेशन आहेत इथे, शिवाजी चौक आणि हे. आणि त्या दोघांपासून बाकी कन्स्ट्रक्शनचे हे व्हिज्युअल्स आहेत. म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये तुम्ही बघू शकता बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते रेडी आहे. मला वाटतं फक्त आतली कामं आता बाकी आहेत. त्याच्यामुळे याचं पोझिशन लवकर आहे. ठीक आहे. मग जून 2026 मध्ये आहे. आणि बाकी मी रिव्ह्यूज वगैरे पण वाचले, तर याचे रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले आहेत. ठीक आहे. तर माझ्या मते तरी या लोकेशनला नक्की अप्लाय करा. कारण की या प्रोजेक्टचा मला एकही निगेटिव्ह किंवा डिसएडव्हान्टेज पॉईंट सापडलेला नाही आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. बाकी अजून कुठल्या इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. ठीक आहे. तर ही होती वाकडसाठी. मी तरी सांगेल की या लोकेशनला नक्की पसंती द्या जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल वाकडमध्ये तर. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.